मी कुणाचाही फोन उचलणार नाहीये. उरलेला दिवस मी मुकाट्याने घरी बसणार आहे. तुमच्या मिसेस आल्या का परत मुंबईत? माहित नाही, मी फोन नाही केला. तसंही मला कपडे बदलून घरी पोचायला 1 तास जाईल. आणि समजा ती पोचलीच घरी तर मी मुंबईत आल्या कामावर गेलो असंच वाटणार आहे तिला. हे कामाचं भारी सुचतं तुम्हाला. गरजवंताला अक्कल नसते आणि अक्कलवंताला गरज नसते. भारी वगैरे काही नाही. जे मनात आलं ते बोललो पटकन सुचलं. एक बरं आहे की माझी स्मरणशक्ती चांगली आहे. म्हणजे बोललोय ते लक्षात राहतं माझ्या. तोंडावर पडण्याची वेळ नाही येत. त्याच्यात हसण्यासारखं काय? नाही, सिरियल संपली ना आपली, मला त्रास होणार आहे. कसला? मग आता कसं तुम्ही तोंड उघडलं की थापच मारता, सवय झाली आहे तुम्हाला ती. म्हणजे नाही म्हणजे तुम्ही चिडू नका. माझं म्हणणं असं आहे की ही सिरियल संपल्यावर तुम्हाला एकदम असं साधं साधं आयुष्य जगायला बोर होईल ना. चेष्टा करतेस माझी? हे नाटक जे केलंय ना, ही सिरियल ही शेवटापर्यंत पोचू दे कशी तरी, मग बघू साधं जीवन कसं जगायचं ते. चल चल. सुरेखा, तुझा नवरा घरात नाही याची खात्री आहे ना तुला? हो, तर याची खात्री तर मी कधीच नाही देऊ शकत. मग काय करायचं आता? बघूयात ना ते आहेत का घरात. तसंही तो घरात असला तरी दुसरा काय पर्याय आहे माझ्याकडे? काय करणार मग तुम्ही? आडोशाला बदलेन कुठेतरी कपडे. अशा वेळी असंच करतो मी. नाही, पण एकदा बघून घेऊयात आहेत का, मग ठरवू. चल. अंधारे सर या. वाह वाह वाह, वेलकम वेलकम. या पाहुणे या, बस. अजून बसलेलेच आहेत का तुम्ही? अरे बसले का म्हणजे? अरे सुरकी, तू माझी बायको आहे. मग बायको शूटिंग साठी बाहेर गावाला गेली होती. मग ती आज परत येणार. त्याचं सेलिब्रेशन नको का करायला? चीयर्स. हे सुरक्या, किती वेळापासून तुझी वाट बघतोय मी. उशीर कसं काय झाला तुला? उशीर कसला? ती बसच उशिरा आली ना म्हणून. हा, पण निघताना तर वेळेत निघाली होती. मग आता कसं काय उशीर झाला? हे सगळं सामान चेक करा. एवढं घेतलंय रे सामान. मम्मी, अर्ध तरी वापरलंस का यातलं? सँडी गप्प बसा. हे बघ, अरे आमच्या वयाच्या लोकांना ना रोजच्या सवयीच्या वस्तू लागतात रे बरोबर. मग घराच्या भिंती घ्यायच्या ना खड्या करून. सँडी, ए सावकाश. मी काय बोलतो, कोणाला प्रवासाचा त्रास नाही ना झाला? नाही. हा, त्या हॉटेलमध्ये राहायचा त्रास झाला काय? नाही. मज्जा आली ना? चला, म्हणजे आता पुढच्या वेळेस पिकनिकला परत जायला तयार आपण. परत चिरंजीव सुट्टी घेऊन येतील असं मात्र समजू नका. अहो, पण तशीही त्यांनी आता तरी कुठे सुट्टी घेतली होती? अगं, त्यांनी घेतली होती सुट्टी, पण अचानक काही बदल करावे लागले. नाही अगं, पण तुम्हाला दोघांना अशी कुठे सुट्टी मिळाली? जो काही वेळ मिळाला त्यात आनंदी होते. बस ना, पण काय हवंय आपल्याला? ते पण आहे. मी काय म्हणतो, तू फोन केलता का? व्यवस्थित पोहोचले का ते? अरे नाही, मी नाही केला फोन, कारण मगाशी रेंजही नव्हती ना. अरे लक्ष्मी,
अगं आली का सगळी मंडळी? कशी आहे? मी मस्त. अगं 2 दिवसाच्या सुट्टीनंतर कसा चेहरा खुललाय बघ. गप्प बस. पण खरंच खूप मजा केली आहे. अगं तुला सांगते तिथली हवा इतकी छान होती ना, आणि मी तर खूप वर्षांनी अशी बाहेर कुठेतरी गेले होते. अगं छोट्याशा टेकडीवरच होतं हॉटेल आणि जवळच एक छान मंदिर पण होतं. आणि अगं चिकन सुद्धा खूप छान होतं तिथे. अगदी घरगुती. घ्या. आता घरगुतीत जेवायचं होतं तर गेलो कशाला इतक्या लांब? सँडी हे बघ आम्हाला ना तसंच आवडतं. भाऊ प्रवासाचा त्रास नाही ना झाला? नाही नाही, अजिबात नाही. आणि या प्रकाशने गाडी इतकी सुंदर चालवली की मला तर गाढ झोप लागली. इथं आल्यावर कळलं पोहोचलो म्हणून. वा वा वा. पण तुझी खरंच खूप आठवण येत होती तिथे. घ्या, म्हणजे तिथे जाऊन सुद्धा आमचीच आठवण येत होती का? अगं म्हणजे तुम्ही दोघंही असायला हवा होता बरोबर, असं वाटत होतं सारखं. ऐक ना, सामान आत ठेवतायत ना तोपर्यंत मी चहा टाकते. हा अगं काकू लगेच नाही म्हणायची गरज नाहीये. एवढा प्रवास करून आलाय, काही विशेष नाहीये. लगेच मी लक्ष्मीला स्वयंपाकघरात पदर खोचून उभं करणार नाहीये. हो बरोबर. त्याची आहे गो मुलगी. तिच्यामुळे मी गावात मोठ्या शहरात आली आहे असं वाटतच नाही मला. गावाकडे लोक कसे एकमेकांच्या हक्कानी करतात तसं तुमच्या दोघींचं आहे ना. हो तशी लागलीच आहे आमची लक्ष्मी. नाही ही आहे म्हणून त्या चाळीतले सगळे लोक यांच्याशी छान वागतात. नाही तर काही खरं नव्हतं. हो जाऊया का आतमध्ये? एक खायला काय करू ग मी? मी काय बोलतो वहिनी, मटण भाकरी करा ना, मटण भाकरी. हा चालेल. गप्प बस. काही मटण भाकरी वगैरे नको. सुरेखा ऐक ना, अगं मी तुला ते कन्व्हेन्सचे पैसे दिले होते का ग? मला मिळालेले का विसरले मी? लाच देत आहे. आणखी एक गुन्हा. हे बघा मी काही गुन्हा केलेला नाहीये. गुन्हा केलेला नाही? अरे इतके दिवस लोकांना फसवलं तुम्ही, गुन्हा नाही? एक मिनिट, मी कुणालाही फसवलेलं नाहीये. नाही हो हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आणि मला जाऊ दे ना, मला उशीर होतोय. मी येतो तुम्हाला सोडायला. नाही मला कोणी सोडायला यायची गरज नाहीये, मी जाते. अहो नाही असं कसं? अहो तुम्ही बाई माणूस, तुम्ही कोणत्याही टायमाला असं रस्त्यात न जाता येता तर बरं वाटत नाही ना. मी येतो तुम्हाला सोडायला. आणि कसं आहे ना मॅडम, तुम्ही इथं माझ्या घरी रोज येता, लाईट लावता, फॅन लावता, बिल मी स्वतः भरतो, तर मला कधीतरी घेऊन जा ना तुमच्या घरी. काय स्वर्गी? काय नाही का? नाही घरच्यांना तरी माहिती आहे का त्यांनाही फसवलंय? मला वाटलं नव्हतं तू एवढा चोर निघशील. मी चोर नाहीये. चोर नाही पण फसवलंच ना लोकांना. एवढी हौस होती का रे तुला बाई बनण्याची? नाही हौस होतीच तर घरामध्येच टाइमपास म्हणून नेसायची ना साडी. यायला चार लोकांमध्ये हे बाई सारखं असं लाजणं, मुरडणं, लिपस्टिक लावणं शोभतं का गाड्या तुला? घरा असं हातामध्ये बांगड्या भरण्याची हौस असलेली कुठल्याच बापेमध्ये बघितली नाही रे मी. हौस नाहीये मला. मी तुला पैसे देणार नाही. तुला कळतंय का तू काय बोलतोय? मी जे करतोय ते जगापासून लपवून ठेवलं ही गोष्ट खरी आहे, पण त्याचे कारण वेगळे आहेत. मला लाज वाटते म्हणून जगापासून लपवून ठेवलेलं नाहीये मी, आणि म्हणून तू त्याच्यासाठी मला ब्लॅकमेल करू शकत नाहीस. आणि याद राख, माझ्या कष्टाच्या पैशावर मी तुला दारू पिऊ देणार नाही.